कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 5 नोव्हेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आज रावेरखेडी या ठिकाणावरून। आता सकाळचे 6:15 झालेले आहेत। तर चला बघूयात आज दिवसभर काय प्रसंग येतात आणि काय अनुभव येतात। आणि आज माझा जन्मदिवस पण आहे। नर्मदे हर। सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत। आता उतरून मैयाच्या किनाऱ्याने जायचं आहे। थोडंसं आज आम्हाला लेट झालं कारण महाराज या ठिकाणी म्हटले सकाळी मैयावरती स्नानाला जाऊ नका, या ठिकाणी बिबट्या फिरतो, त्याच्यामुळे स्नानालाही गेलो नाही आणि फारसं लवकरही निघलो नाही। 6:30 वाजून दिले, थोडासा उजेड होऊ दिला आणि मग सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत। सकाळी आम्ही निघालो तर किनाऱ्याचा मार्ग लागलेला आहे। त्या साईडनी थोडीशी दलदल होती, चिखल आहे, त्याच्यामुळे समाधीच्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीच्या पाठीमागच्या साईडने आम्ही आलेलो आहोत आणि आता खाली उतरून किनाऱ्याला लागणार आहोत। सकाळी आम्हाला मैयाचा किनारा लागलेला आहे। आम्ही रस्त्याने न जाता किनाऱ्याने चाललेलो आहोत कारण 2-2.5 किलोमीटर पुढे गेलं की बकावा गाव आहे। मग बकावा गावापासून पुढे किनारा नाही, मग सियाराम बाबांच्या इथे डायरेक्ट मैया बघायला भेटते। तर मैयाच्या किनाऱ्याहून जात असताना खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, आनंद येतो आणि मैयाला बघत बघत आपण किती किलोमीटर चाललोय हेही आपल्याला अंदाज येत नाही। नर्मदे हर मैया। अजून गवत सुकलेलंही नाही, पाऊस आतापर्यंत पडत होता। समोर परिक्रमावासियांच्या सगळ्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळी चालताना खूप फ्रेश वाटतं कारण की सकाळची वेळ आहे, थंडगार हवा आहे आणि सगळे परिक्रमावासी आनंदाने चालतायत। दुपारचं कसं ऊन होतं त्याच्यामुळे चालताना त्रास होतो, दमही लागतो। इकडे आहे मैया आणि मैयाला बघून आनंद होतो, त्या आनंदाने आपण अजूनच जास्त व्यवस्थित चालतो। पगदंडीचा मार्ग सोडून आता हा खडकाचा मार्ग लागलेला आहे। छोटे छोटे खडक आहेत। मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना व्यवस्थित चालत जा। काय होतं, आपण चालण्याच्या नादात असतो, दोरे असते, पाईप असतो, अटकून त्याच्यात आपला पाय अटकून आपण पुढेही पडू शकतो। मैयाच्या किनारचे हे नर्मदेश्वर आहेत। नर्मदे हर बाबा। खडकाचा रस्ता सोडून पुन्हा असा हा झाडाझुडपातला पगदंडी मार्ग लागलेला आहे आणि मैयाचा जर आवाज बघितला शांततेत तर असं खळखळ पाणी वाहतंय मैयाचं। दर्शन घ्या सर्वांनी। नर्मदे हर। हे बघा अशा प्रकारचे पाईप असतात, तर खाली बघून व्यवस्थित चालायचं। इकडे मोटारे लावलेले आहेत मैयाचं पाणी उपसून घेण्यासाठी। मैयाचा किनारा सोडून आम्हाला इकडे दुसरी नदी लागलेली आहे, पलीकडे जायचं आहे। या नदीच्या पलीकडे आहे बकावा गाव। तर सगळे परिक्रमावासी पुढे जे दृश्य दिसत आहे, ड्रमचा पूल केलेला आहे परिक्रमावासियांना जाण्यासाठी, तर त्याच्या आधारे सगळे परिक्रमावासी पुढे चाललेले आहेत। सगळे परिक्रमावासी हा ड्रमचा पूल क्रॉस करून चाललेले आहेत कारण 2 ते 3 जण जे आहेत त्या ॲट अ टाइम याच्यावरून एक दोघं जाऊ शकतात कारण जास्त याचा लोड घेणार नाही ते। तर परिक्रमावासी निघालेले आहेत एका पाठीमागून एक आणि त्यांच्यामध्ये भोब्या पण आहे, कुत्र आहे बघा, ते पण चाललेलं आहे पूल क्रॉस करून आणि काही परिक्रमावासी पुढे जाऊन तिकडे आराम करतायत।
परिक्रमावासी पूल क्रॉस करून जात आहेत. ॲट अ टाइम एवढे सगळे बसलेले आहेत, त्याच्यासाठी मी थांबलेले आहे. एकाच वेळी सगळे जाऊ शकत नाही, पूल तुटूही शकतो. कारण प्रत्येकाचं जर 50 किलो वजन जर म्हणलं तर एवढे 400-500 किलोचं वजन हा पूल झेपवत आहे. पाठीमागे परिक्रमावासी वेटिंगला आहेत आणि इकडे हा भुब्या पण आहे. मी आत्ताच हा पूल क्रॉस करून आलेलो आहोत आणि ज्यांनी कोणी हा पूल बनवलेला आहे त्यांचे मनापासून आभार की त्यांच्यामुळे आम्ही ही नदी क्रॉस करून इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. सगळे परिक्रमावासी पूल क्रॉस करून आल्यानंतर क्षणभर विश्रांती केली सर्वांनी आणि पुन्हा एकदा या पगदंडी मार्गाने निघालेले आहेत. 1 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर आता बकावा गाव लागणार आहे. तर वाटेमध्ये जात असताना आम्हाला बाबाजी भेटलेले आहेत. हे बाबा आहेत जालन्याचे, हे बाबाजी आहेत उज्जैनचे, पंजाबचे, आणि हे बाबा आहेत उज्जैन से. आपको कितने दिन हो गए बाबाजी? तीसरा दिन है. कैसा लग रहा है? चौथा दिन. चौथा दिन मेरा तीसरा दिन. जी अभी करना बाद में करना. अभी बोलो ना. ऐसा मैं 3 साल से अपनी तैयारी कर रहा था, हिंदी में बोल लूंगा. 3 साल से तैयारी करता यूट्यूब देख देख के. पहले बिटिया की शादी आ गई तब टालना पड़ा, फिर बेटे की शादी आ गई फिर टालना पड़ गया, फिर पोती हुई फिर टालना पड़ गया. अब वो पोती के बर्थडे के लिए फिर टलवा रहे थे, उनको पता नहीं था इस चीज के लिए, टलवा रही थी कुदरत. लेकिन मैंने अब की बार संकल्प कर लिया था, 3-4 महीने पहले तैयारी शुरू कर दी थी. और सबसे ज्यादा मार्ग इनको दिखाया तो यूट्यूब ने दिखाया. ये सबसे बड़ा सहयोग है आपका यूट्यूब बनाने वाला. फिर मैंने मेरी वाइफ सर्विस करती है. जैसे ही वो गई मेरे पास सिर्फ आधा दिन था तैयारी के लिए, सारी पैकिंग के लिए, तो इकट्ठे भी करना. वो जैसे ड्यूटी पे बिना बताए आया हूँ सारे परिवार को. तो जैसे ही वो ड्यूटी पे गई और मेरे को पता था 1 बजे 1:30 बजे वापस आ जाएंगे, क्या गए तो कुदरत ने, इसने माता जी ने क्या किया, उनका गाड़ी पंचर कर दी. मेरे पास फोन किया भाई गाड़ी पंचर होगी, मेरे को टाइम लगा. मैं बहुत बढ़िया हो गया, मैंने किया. तो जैसे ही उन गाड़ी पंचर होगी तुरंत उनका ऐसा बंदा मिल गया जो आगे ले गया और गाड़ी ओके करवा दी. क्योंकि उस गाड़ी में जो डालने वाला पंप नहीं था उस दिन, पंप दूसरी गाड़ी में था. तो 3 मिनट का मेरा और उनका फर्क रहेगा. मेरी जो वैन की हुई थी मैंने 3 मिनट पहले मैं निकल गया पैक करके, 3 मिनट बाद वो आ गए. फिर उन्होंने कैमरों से देखा भी बैग चक के कहाँ गया. उन्होंने सभी रिश्तेदारों को फोन किया, मैंने स्विच ऑफ कर लिया था. फोन ट्रेस किया. इंदौर आके मैंने फोन ऑन किया और उसमें लिख दिया भी वरी नहीं करना, मैं यहाँ ऐसे से वाया इंदौर और वहाँ जा रहा हूँ. जैसे ही वहाँ उतरा, वहाँ से लोकल गाड़ी मिल गई, बस मिल गई. बस से उतरा तो उसमें बैठना था ऑटो में, तो ये मिल गए भगत जी, और ये उज्जैन के रहने वाले हैं. मैंने इनको, मैं पहली बार आया हूँ, मेरे को कुछ नहीं पता यहाँ के बारे में. तो इन्होंने बोला आप निश्चिंत हो गए जाओ, मेरे को सारा कुछ पता है, मैं पंचकोशी वगैरह 30 साल से करता रहा और ये मेरी पहली बड़ी परिक्रमा होगी, हम इकट्ठे ही चलेंगे. म्हणजे याच्यावरून आपण उदाहरण घेऊ शकतो की बाबाजी गेले 3 वर्ष झालं परिक्रमेसाठी निघतायत, पण जी मायाजाळ म्हणतो ना आपण, ते मायाजाळ त्याच्यातून निघून देत नव्हते. पहिलं मुलाचं लग्न आलं, नंतर मुलीचं आलं, नंतर नात झाली, नंतर नातीच्या बर्थडेला थांबणार होते, पण बाबाजी चोरून लपून परिक्रमेसाठी आलेले आहेत. आणि जर असं जर असेल भक्ती मार्गात तर हे पाप नाही लागत, खरं तर पुण्य लागतं. आणि माझी कहाणी अशीच झाली होती. नर्मदे हर. हे जे बाबाजी दिसत आहेत महाराजी, कमी वय असेल त्यांचं, त्यांच्याकडे बघून तर 25-26 वर्षाचे आहेत. त्यांना फिजिकली प्रॉब्लेम आहे, तर त्यांना बोलताही येत नव्हतं. पण 3 दिवसात मैयाचा असा चमत्कार झालाय की ते आता नर्मदे हरही म्हणू शकतात. नर्मदे हर बघा, ओम बोलिये. अशीच मैयाची लीला आहे. नर्मदे हर. मी आता बकावा गावामध्ये प्रवेश केलेला आहे. नर्मदे हर. बकावा गावात आम्ही सकाळ सकाळी आलेलो आहोत आणि पाठीमागच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा इथे बाजार भरला होता. आज बाजाराचा दिवस नाहीये. आणि बकावा गावाचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी नर्मदा मैयातून जे नर्मदेश्वर आहे ते काढतात
आणि त्यांना ग्राइंडरने ग्राइंड करून असे नर्मदेश्वर जे आहे ते तयार करतात. तर ज्यांना कोणाला नर्मदेश्वर घ्यायचे असतील, जलेरी घ्यायची असेल, तुम्ही इकडे संपर्क करू शकता. मोठे मोठे शॉप आहेत. सगळे हे शिवलिंग आहेत जे नर्मदा मैयातले नर्मदेश्वर काढून त्याने तयार केले जातात. खालची ज्वेलरी पाहिजे असेल तर तीही भेटते. किती छान बनवलं हे सगळे जे नर्मदेश्वर आहेत ते ग्राइंडरने ग्राइंड करून तयार करून ठेवलेले आहेत आणि सगळे नैसर्गिक आहेत. हे बघा, काही ना वाटत असेल की दगड असेल आणि मग त्याला ग्राइंडरने ग्राइंड केलेलं असेल, पण प्रत्यक्षात हे सगळे नैसर्गिक आहेत. दरवर्षीप्रमाणे बकावा गावामध्ये एंट्री केल्या इथे चाय प्रसादीची आणि बिस्किटची परिक्रमावासियांना सेवा दिली जाते आणि सगळे परिक्रमावासी आत बसून त्याचा आनंद घेत आहेत. परिक्रमावासी जे आहेत ते चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत. काहींनी सेवा घेतलेल्या आहेत आणि पुढे गेलेले आहेत. तर सेवेमध्ये आहे चाय प्रसादी आणि बिस्किट परिक्रमावासीला त्यांनी दिलेलं आहे. दरवर्षी ते सेवा करतात. गेली 4 वर्ष झालं मी बघते याच ठिकाणी त्यांची सेवा असते, घरगुती आहे त्यांची सेवा. प्रसादी सेवा घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. हे आहे बकावा गाव. आहे बकावा गावामध्ये प्रभू रामचंद्र यांचं मंदिर. 2017 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि बकावा गावातली सकाळ सकाळी बसलेली मंडळी आहे बघा. आता बकावा गावामध्ये आलो आणि इथं थोडंसं विश्रांती म्हणून प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासमोर बसलो. तर या गावात दृश्य बघून असं वाटतंय खरं तर आम्ही काही सत्ययुगात आहोत की असं जाणवतंय. कारण की प्रत्येकाकडे बघितलं तर प्रत्येक जी महिला आहे घरातून पूजेचं सामान जे असेल त्या छोट्या पेल्यामध्ये पाणी, तांब्यात पाणी, हळदी कुंकू, तांदूळ, वाती सगळ्या घेऊन इथे मंदिरात येत आहेत, पूजा करतायत. सगळे जे गावातले बुजुर्ग आहेत त्या ठिकाणी बसलेले आहेत. असं वाटतंय सत्ययुगातलं आहे. कारण असं शहरात असं बघायला भेटत नाही किंवा आपण टीव्ही मध्ये बघायला बघा पिक्चर मध्ये असतात अशी दृश्य असतात तेव्हाच बघायला भेटतं. आता या महिला बघा खूप कमी प्रमाणात अशी दृश्य बघायला भेटतात. असं वाटतंय की आम्ही जे टीव्हीमध्ये किंवा पुराण म्हणजे जुन्या पुस्तकांमध्ये जसं वाचलं होतं की पहिले असे लोक राहायचे, अशी महिला अशा वागायच्या ताट घेऊन. सगळं आपल्याकडे 9 वाजले तरी लोक झोपलेले असतात, पण इथं आता 7-7:30 झाले असतील. आता इथे सर्व लोक महिला सर्वांच्या घरामधून ताटामध्ये सर्व साहित्य घेऊन देवाचं इथं आलेले आहेत. बुजुर्ग लोक आंघोळी करून मस्त गप्पा मारत आहेत. गावात खूप छान वातावरण आहे. गोमातासाठी छोटी गाडी फिरते, त्याच्यामध्ये सगळे सकाळी सकाळी गोमाताला चपाती वगैरे असं काय काय घेऊन थांबलेले आहेत. इतकं सुंदर वाटतंय ना, असं वाटतंय की इथं जाऊन इथे राहावं, एवढा सुंदर अनुभव वाटतोय. नर्मदे परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाने. सगळ्यांनी आराम केलेला आहे आणि सकाळ सकाळचं हे गावातलं दृश्य आहे. आरेवा बालभोग अन्नक्षेत्र बकावा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे परिक्रमावासियांसाठी बालभोग दिला जातो. सगळ्या परिक्रमावासियांनी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. चाय प्रसादी घेतली होती, त्यानंतर चाय प्रसाद आणि बिस्किट घेतलं होतं. आता बालभोग आहे.
आहोत बालभोग करण्यासाठी आणि बालभोग मध्ये आहे पोहे, तिखट शेव आणि तिखट बुंदी आणि शेव आहे। सगळे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर। हे बाबाजी आहे या ठिकाणी सेवा देत आहेत। परिक्रमावासी पोह्याचा बालभोगाचा आनंद घेताना हे बघा या बाबांवरती कॅमेरा फिरवायला सांगितला। नर्मदे हर। मी भास्कर पोरकरे, तालुका येवला, जिल्हा नाशिक। बाळासाहेब पाचोरकर, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। सगळ्यांनी पोह्याचा बालभोग घेतलेला आहे। थोडं जास्तच खाल्लेलं आहे कारण की 10 किलोमीटर वरती आश्रम आहे तेली भट्ट्यांना संत सियाराम बाबांचं। तर जायला वेळ लागेल, 12-1 वाजतील, त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडं जास्त खाल्ले होतं। चला गावामधून निघाल्यानंतर या ठिकाणी असे 2 रस्ते जातात। तर योग्य मार्ग समजण्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांनी असा हा बोर्ड लावलेला आहे, त्याच्या आधारे आपण व्यवस्थितरित्या जाऊ शकतो। मगाचा जो श्वान आहे तो मगाशी ड्रमच्या पुलाजवळ होता, पण पाईपातून बांबूतून त्याचा पाय फसत होता, त्याला येता येत नव्हतं। कसा आला काय माहिती, कोणाच्या तरी मागे हा भोब्या आलेला आहे। काय खाल्लंय का नाही काय माहिती, माझ्याकडे काय खायला नाही। आता पुढे बिस्किट वगैरे भेटलं देईल मी। हा एक रस्ता किनाऱ्याकडे जातो आणि इकडे परिक्रमा मार्गाची पाटी लावलेली आहे। तर असा पगदंडी मार्ग आहे। तर परिक्रमेत चालत असताना जे कोणी परिक्रमावासी असतील, ज्या ठिकाणी आपण बसतो ठिकाणी आपण काय करतो, बॅग ठेवतो, चप्पल ठेवतो, कमंडलू आणि दंडक ठेवतो, घाईघाईमध्ये असतो आणि पुढे जायला निघतो। तर बरेच परिक्रमावासींचा दंडक विसरतो, कमंडल विसरतो। तर हे न विसरता व्यवस्थितपणे घेऊन सगळ्यांनी चालायचं आहे। हा भुब्या आलेला आहे भैरव। नर्मदे हर। सगळी ही अशी गवत आहेत आणि त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत। केळीच्याही बागा आहेत पुढे। इकडे बकऱ्या ज्या आहेत ते आता चरण्यासाठी चाललेले आहे, सकाळ सकाळी त्यांचा बालभोग करण्यासाठी। आम्ही आता मर्दाना गावामध्ये प्रवेश केलेला आहे। तर 2 वाटा दिसल्या, कोणाला तरी विचारायचं किंवा असे प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखवलेले आहेत। आता हा एक मार्ग होता तो पुसलेला आहे, इकडनं फेरा पडत असेल कदाचित। हा आहे तो कमी फेऱ्याचा आहे। इकडची घरं खूप सुंदर आहेत आणि त्यातली त्यात मोठ्या मनाची माणसं आहेत या ठिकाणी। एकदा नर्मदा परिक्रमा अवश्य करा। नर्मदा खंडात प्रेम, माया, सन्मान भरभरून भेटतो या ठिकाणी। थोडं अंतर पुढे चालून आल्यानंतर आज माझा जन्मदिवस आहे, तर सगळ्या परिक्रमावासियांनी नियोजन केलेलं आहे। आणि इकडे लक्ष्मण महाराज आहेत, या मैया आहेत, कापरे मैया आहेत आणि निशिगंधा मैया आहेत। या सगळ्यांनी माझ्या जन्मदिवसाचं नियोजन केलेलं आहे। आईस केक होता, 1 तास झालं पुढे आलेले आहेत। कुठं ठेवा म्हणून बघा ना, केळीच्या झाडाखाली थंडाव्याला ठेवलेला आहे केक, फ्रीज मध्ये। महाराजांनी केक आता ओपन केलेला आहे। आणि बकाव गावात कसा केक भेटला? त्याला कन्फर्म डबल करायला लावलं, व्हेज का नॉन व्हेज अंडा आहे का बघ तू। नाही मजा केकला। तर अशा प्रकारचा हा केक आहे। म्हणलं आता ज्यूस झाला तर किटलीत भरायचा आणि ताईंना द्यायचा। तर आज कार्तिकी पौर्णिमा आणि त्या दिवसाचा योगायोग म्हणजे आज माझा जन्मदिवस आलेला आहे, 5 नोव्हेंबर 2025। आणि या मावशींचाही सुद्धा आज जन्मदिवस आहे। तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या नर्मदा परिक्रमावासियांनी आश्रमातनं आम्ही सेलिब्रेट करतो वाढदिवस, तो आम्ही रस्त्याच्याच कडेला, कारण काही नियम अटी असतात ते पण आपण पाळले पाहिजे। तर सर्वांनी प्रेम करणाऱ्यांनी हा केक आणलेला आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात तो साजरा करतोय। नर्मदे हर।
पाणी नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु महावीरभूतमजं विभुं रामलक्ष्मण पठत्प्राज्ञं पापभीं सर्वकामदां शिरो मे राघवं पातु बालं दशरथात्मजं कौसल्येयदृशो पातु विश्वामित्रप्रियसुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलं जिह्वा विद्यानिधं पातु कण्ठं भरतवन्दितं स्कन्दो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकार्मुकं करो सीतापति पातु हृदयं जामदग्निजितं मध्यं पातु करंगं सेनाम्बिं जातं जाम्बवदाश्रयं सुग्रीवेशकटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु ऊरु रघुत्तम पातु रक्षकुलविनाशकुतं जानुनी सेत्कृत पातु जंगे दशमुखान्तकं पादो विभीषण श्रीदे पातो रामखिलं यथा राम बलं पेता रक्षाय सुकृती पटेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत पाताल भूतलं व्योमचारिणं छद्मचारिणं न दुष्टमति शक्तास्ते रक्षितं रामनामभि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वास्मरं नरो न लिप्यते पापे भुक्तिमुक्तिं च विन्दति जगज्जयत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धिः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञे सर्वत्र लभते जयमंगलम आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षामि मामर तथा लिखितवान् प्रान्त प्रबुद्धो बुधकौशिकम् आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां राम श्रीमान् सन प्रभु करुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीक विशालाक्षो चीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्य तो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्रायेत्तानो रघुतम् आत्तसज्जधनुषा विसस्पृशा वक्षया शुभनिशङ्गसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतपति सदैव गच्छतम् सन्नदकौची खड्गे चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोन्नश्चो राम पातोस लक्ष्मण रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्सपुरुषपूर्णो कौसल्यो रघुत्तम वेदांत वेद्ययज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभं श्रीमान् अप्रमेय पराक्रम इत्येतानि जपनित्य मद्भक्त श्रद्धयानि अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयं रामं दुर्वादलं श्यामं पद्माक्षं पीतवासदं स्तुवन्ति नामभिर्दिव्यं ते संसारिणो नरा रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय महागणपती चरणी नर्मदा मैया चरणी प्रार्थना नर्मदे हर पुंडलिक वरदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर दिवस साजरा केला आणि पुढे निघालो नगावा या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी सेवा दिली जात आहे पूरा घूमा आता है गांव का नाम सेवा घेतली आणि पुढे निघालो तर 2-3 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत दुपारी आम्हाला तेली भट्ट्यान संत सियाराम बाबा यांची इथे थांबायचं आहे भोजन प्रसादीसाठी पुढे आहे नागदेवतेचं मंदिर आणि चिंचाच्या झाडाची सावली पडलेली आहे आणि समोर केळीची बागही आहे आणि समोर थंड पाणी दिसतंय सगळे परिक्रमावासी उन्हातून चालून व्याकुळ झालेले आहेत तहानलेले आहेत आणि पुढे जाऊन मस्त थंडगार पाणी घेणार आहोत परिक्रमावासियांसाठी उन्हाच्या तडाख्यातून आल्यानंतर या ठिकाणी या बाळाने ताकेची सेवा केलेली आहे परिक्रमावासियांना ताक देत आहे बाबांनी इकडं या शालेची टोपी केलेली आहे बघा वासुदेव टोपी नर्मदे हर शेजारी आहे केळीची बाग वरती आहे चिंचाची सावली आणि तिकडे आहे ऊन सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत बघा नर्मदे हर
सर्वांनी ताक घेतलेला आहे आणि मी दुधाचे काही पदार्थ घेत नाही, त्याच्यामुळे मी काही घेतलेलं नाही. सगळ्यांनी ताक घेऊन आता मस्तपैकी चाललेले आहेत. 2-3 किलोमीटर वरती पुढे आहे सियाराम बाबांचं तेली भट्ट्यानगाव. त्या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी करून परत पुढे 5-6 किलोमीटर अंतरावरती अमलता या ठिकाणी आम्ही आज थांबणार आहोत. ताक पिऊन आलो आणि 1.5-2 किलोमीटर अंतरावरती पुन्हा एकदा परिक्रमावासी बसलेले आहेत. केळीचं बाग आहेत, लिंबाची सावली आहे, छान वाटतं. थोडं चालून आल्यामुळे शरीराला विश्रांती देणं गरजेचं आहे, कारण हे जे आपलं मशीन आहे, इंजिन आहे, तापलेलं असतं, त्याला विसावा देणं गरजेचं आहे. शिरूरच्या मैया आणि बाबाजी इकडे आहेत बघा, पोलीस काका. नर्मदे हर. बघा अलाराम काका आले. नर्मदे गवळण मावशी. त्याशिवाय सावलीत बसून नर्मदे. गौरीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं उरलेलं आयुष्य असं सेवा करता करता करीत राहू आणि नर्मदा मैयाची सेवा करीत राहू अखंड. शंख फुकून आयुष्य लावू हे मला बोलायचं होतं. थंडीचा मार्ग सोडून आम्ही आता तेली भट्ट्यांजवळ एक अर्धा किलोमीटर वरती आहे, तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हे पूर्ण असं डोंगर आहे, पूर्ण मातीच आहे. अशा प्रकारे ढासळती बघा, आणि ढासळून ते मातीचं असं अशी खाली पडलेली आहे. इकडे सगळ्या बाबळी आहेत आणि मैया आमच्यापासून एक 70 ते 80 मीटर अंतरावरती आहे. आम्ही परत बसलेलो आहोत कारण की पाय दुखायला लागलेले आहेत. आणि आमच्यापासून तेली भट्ट्यान अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे. इथे पाठीमागे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या सावलीला आम्ही बसलेलो आहोत, थोडा पायाला विसावा म्हणून. कारण 2-3 किलोमीटर चालून आलं की पायाला विसावा देणं गरजेचं आहे, कारण आपली नवीनच सुरुवात आहे. शरीरालाही त्रास देणं गरजेचं नाही. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. आम्ही आता तेली भट्ट्यान गावामध्ये प्रवेश केलेला आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि सियाराम बाबांचे इथे भंडारा चालू असतो, तर प्रसाद म्हणून आम्ही तिथेच भोजन प्रसादी करणार आहोत. पुढे पण आश्रम आहेत, पण पुढे न जाता या ठिकाणी प्रसादच घेणार आहोत आम्ही. नर्मदे हर. परिक्रमावासी पुढे चाललेले आहेत. एक 100 मीटर वरतीच आश्रम आलेला आहे आणि सियाराम बाबांच्या समाधीचं आपण दर्शन घेऊयात आता, कारण सियाराम बाबा आता राहिलेले नाहीयेत. खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजेल की सियाराम बाबांच्या चरणांचं स्पर्शाचं दर्शन 5 वेळा झालेलं आहे. भट्ट्यांला आम्ही प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे. इकडे मैया आहेत, कन्या, त्यांचा खेळ सुरू आहेत. नर्मदे हर. इकडे आहे अन्नक्षेत्र. या ठिकाणी आम्ही आता भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत. तर आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे. आमच्या निशिगंधा मैया डायरेक्ट झोपलेल्या आहेत. इकडे भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे. थोडंसं बसून सियाराम बाबांच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. जवळच आहे आश्रमापासून, 100 ते 80 मीटर अंतरावरती. आणि बाबा गेल्यानंतर या ठिकाणी हे बांधकाम झालेलं आहे. घेतोय आम्ही आता दर्शन इथे.
सियाराम बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि इकडे आहे नर्मदा मैया. संत सियाराम बाबा ज्यावेळेस बाढ यायचा म्हणजे पूर यायचा तर इकडं तिकडं जात नव्हते. हे जे पिंपळाचं वृक्ष आहे याच्यावरती ते बसायचे, पण ही जागा सोडून ते कुठे गेलेले नाहीये. संत सियाराम बाबा ज्या ठिकाणी बसायचे त्याच्या समोर हे हनुमंतरायांचं मंदिर आहे. या ठिकाणचं महत्व असं आहे, ज्यावेळेस संत सियाराम बाबांनी तेलाचा दिवा घेतला होता तर माचीसने न पेटवता तो आपोआप पेटला होता. तर हे ठिकाण आहे ते. याच्याच किनारी संत सियाराम बाबा यांचं हे समाधी स्थळ आहे. ज्यावेळेस ते गेले होते त्यावेळेस त्यांना या ठिकाणी अग्निदहन देण्यात आलेलं आहे. तर इथले हे लोकल रहिवासी आहेत. तर मी यांना विचारलं तर या ठिकाणी जेव्हा सियाराम बाबा होते तर वरती पिंपळाच्या वृक्षावरती पक्षी यायचे, त्यांची पूर्णपणे विष्ठा खाली असायची. म्हणजे मी 5 वेळा बघितलं, पण आता या वेळेला आले ना तर विष्ठा नाही आणि पक्षी तितपत नाहीयेत. तर इथले बाबाजी आहेत, आपण त्यांना विचारूयात. तो बाबाजी बताइए कि अभी पक्षी क्यों नहीं आते? अब बहुत कम आने लग गए, पहले बहुत ज्यादा आते. जब सियाराम बाबा थे तब? अब बहुत कम है. नर्मदे हर. बाबांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आम्ही आता खाली मैया आहे तिकडे आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. आज कार्तिकी पौर्णिमा आहे. तर नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यानंतर कुंभ स्नानासारखं आहे. कुंभात जसं आपण स्नान करतो त्याप्रमाणे. तर आम्ही चाललेलो आहोत आता. इकडे हा दादा आहे, तो माशांना या ठिकाणी लाह्या खाऊ घालत आहे. दादांनी या माशांना मुरमुरे टाकलेत तर सगळे मासे एकत्र झालेले आहेत खाण्यासाठी. दर्शन करून आम्ही आलो आणि भोजन प्रसादीसाठी बसलेलो आहोत. तर आज भोजन प्रसादीमध्ये काय आहे बघूया. संत सियाराम बाबांच्या आश्रमाच्या इथे परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादीमध्ये आज बटाट्याची भाजी, भात, पुरी आणि वरण आहे. तर आम्ही भोजन प्रसादीचा आनंद घेतोय, तुम्ही पण या. दुपारची भोजन प्रसादी करून थोडा 15-20 मिनिटं आराम करून आम्ही निघालेलो आहोत. आता 2 वाजलेले आहेत. पुढच्या आश्रमाकडे सियाराम बाबांच्या आश्रमापासून स्वामी समर्थांचा आश्रम 2 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर 8 किलोमीटरवरती अंमलात आहे. सासावत पण आहे 5 किलोमीटरवरती आणि पुढे आहे 10 किलोमीटरवरती माकडखेडा. तर आम्ही निघालोय पुढे. आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे आणि या ठिकाणी अशा प्रकारची दुकानं आहेत बघा. या ठिकाणी असं सुंदर मैयाचं दृश्य जे आहे ते दिसत आहे. नर्मदे हर. दुपारची वेळ झालेली आहे आणि ऊन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर आम्ही रोडच्या अपोजिट साईडने चाललेलो आहोत, कारण की झाडाची सावली लागते त्याच्यामुळे सावलीतूनही जाणं होतं. दुपारचा प्रहर झालेला आहे. मागे आम्ही एका ठिकाणी आश्रमामध्ये थांबलो होतो, थोडी विश्रांती केली. आता 3 वाजलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात ऊन आहे. जे कोणी परिक्रमावासी पाठीमागून येत आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्या, पाणी जास्त प्या आणि सकाळचा जो टप्पा असेल तो उरकता घ्या आणि दुपारी थोडं थोडं ऊन उतरल्यावर चालायला निघा, कारण इतकं प्रचंड प्रमाणात ऊन आहे. अक्षरशः सगळे परिक्रमावासी त्यांना त्रास होते, कोणाला उलट्या, जुलाब, मळमळ. मलाही आता उलट्या झालेल्या आहेत. तर सर्वांनी पाणी प्या आणि उन्हातून न जाता थोडं ऊन उतरलं की सावलीतून चालायला निघा. तर आम्ही आराम करून निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. आता जिथेही कुठे आश्रम भेटल 2-3 किलोमीटर अंतरावरती
त्या ठिकाणी आम्ही थांबून घेणार आहोत, जेणेकरून आमचा थोडासा आराम होईल आणि उद्या आम्ही सकाळी लवकर निघू. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असं एक पाण्याचं डबकं लागलेलं आहे. परिक्रमावासियांना व्यवस्थित पलीकडे जाता यावं यासाठी गावकऱ्यांनी अशी मस्त अशी व्यवस्था केलेली आहे. पुढे सगळे जण येऊन बसलेले आहेत पपईच्या बागेच्या शेजारी. घरी असलं की चेअरवर बसतो. घरी असलं की आपण चेअरवर बसतो, बेडवर बसतो, पण आता अशी अवस्था झालेली आहे भेटेल त्या ठिकाणी बसायला लागलेत. अलाराम बाबा कुठे गेले? हा तिकडे तरमध्ये हर बर बर थांबू. शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील या मुक्ताबाई मावशी आहेत. यांचा आपण सुंदर असा गोड अभंग ऐकूयात. संत चरण रज लागता सहज, 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 वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय, मग राम नामे उपजे आवडी, 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 सुख गडगडी वाढू लागे, सुख गडगडी वाढू लागे, सुख गडगडी वाढू लागे, सुख गडगडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. कंठी प्रेम दाटे नैनी तीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी तीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. थोडीशी विश्रांती केली, अभंग ऐकला आणि पुढे निघालेलो आहोत. आता आलेलो आहोत आम्ही ससावड या गावामध्ये. आता वाजलेले आहेत 4:15. तर 2-2.5 किलोमीटर अंतरावरती पुढे आमलाथा म्हणून आश्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही आज रात्रीच्या मुक्कामी थांबणार आहोत. जाऊयात पुढे. ससावड पासून पुढे निघालो तर इथे छोटस पाण्याचा नाली लागलेले आहे. दगड आहेत ते क्रॉस करून परिक्रमावासी परत वरती दिशेने निघतायत.
सायंकाळचे 4:45 झालेले आहेत आणि समोर एक छोटा आश्रम दिसत आहे. त्या ठिकाणी परिक्रमावासियांची चाय प्रसादीची सेवा होते. तर तिकडे खूप मोठी पाऊल वाट आहे, असं वळवंडा मारून जावं लागतो. तर परिक्रमावासी सगळे या शॉर्टकटने चाललेले आहेत. पुन्हा एकदा आम्हाला एक नदी लागलेली आहे, तिकडे पाणी खळखळ वाहत आहे. परिक्रमावासी पुढे चाललेले आहेत. परत तिथे एक लोखंडी छोटासा परिक्रमावासियांसाठी गावकऱ्यांनी एक पूल केलेला आहे जाण्यासाठी. आणि काही परिक्रमावासी तिकडे आश्रम दिसत आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. यावर्षी खूप जास्त प्रमाणात परिक्रमावासी आहेत. नदी क्रॉस करून आम्ही आता परत छोटासा हा चढ आहे तो चढून वरती जाणार आहोत. ते वरती आम्ही आश्रमात आलेलो आहोत. 4-4:30ची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. थोडासा थकवा निघून जाईल परिक्रमावासियांचा चाय घेतल्यानंतर. आम्ही आता अमलाथा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे. सायंकाळचे 5:15 झालेले आहेत. सायंकाळ झालेले आहे आणि इकडे सूर्य मावळत आलेला आहे. आश्रम आता 100 मीटर अंतरावरती आलेला आहे. आज खूप परिक्रमावासियांना त्रास झाला, ऊन पण होतं आणि त्यातले त्यात काय झालं की सियाराम बाबांच्या इथे पुऱ्या होत्या, तेलकट पुऱ्या खाल्ल्या, पाणी पिलं, उन्हातून चालायला लागलो. बऱ्याच परिक्रमावासियांना उलट्या झाल्या, मलाही उलट्या झाल्या, काहींना जुलाब लागले. पुढे आश्रम आहे तिथे थांबतोय आता आम्ही. आलेलो आहोत अमलाताच्या पुढे 2 किलोमीटर शेतीच्या कडेलाच आश्रम आहे. दरवर्षी आम्ही थांबत असतो, पण यावर्षी खूप जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्ही आश्रमाच्याच बाहेर आसन लावलेलं आहे. हे बघा अशी शेती आहे इकडे पुढे आणि माझ्या पाठीमागे इकडे शेती आहे, त्या साईडला आहे ऊस. तर मी तुम्हाला दाखवते परिक्रमावासींनी कुठे आसन लावले आहे. ते पुढे आश्रम आहे. आश्रमात थोडीशी जागा आहे, त्याच्यामुळे मंदिराच्या या शेजारी आम्ही आसन लावलेलं आहे. कारण एक रात्रीचाच प्रश्न आहे. तर पुरुष मंडळी जे आहे ते आम्ही या साईडने झोपवलेले आहे, आसन लावायला सांगितलेलं आहे. बाकीच्या काही महिला आहेत त्या मध्यस्थी आहेत, दुसऱ्या महिला आहेत त्या कडेने आहेत. तर अशा प्रकारे आमचं हे आजचं बेड आहे. नैसर्गिक या ठिकाणी एसीची हवा भेटणार आहे आम्हाला आज रात्री. तर सगळ्या परिक्रमावासियांची आमची आरती झालेली आहे आणि आता खिचडी भात बनत आहे परिक्रमावासियांसाठी. मी दाखवते. सगळे परिक्रमावासी जे आहे भेटेल त्या जागी आसन लावलेलं आहे. इकडे आमच्या मैया दिसत नाही म्हणून टॉर्चने लाईट दाखवत आहेत. बघा शेतीच्या कडेलाच आसन टाकलेलं आहे आणि चुलीवरती खिचडी भात शिजत आहे. आमच्या आईचं काम चालू आहे पसारावरनं बॅगेत. आपल्या घरच आहे एक थोडक्यात 4 महिन्याचं. बघा आजी पण परिक्रमा करतात आणि आजी माझ्या पुढं असतात सगळ्यात आधी. मैया की कृपा है, मैया की लीला है, यही तो मेला है सब. रुपाली मैया ज्या आहेत ते त्यांचा जप लिहित आहे याच्यामध्ये. आणि इकडे आमच्या काकींची बॅग तुटली आणि गवळण मावशीनी टॉर्च धरलेला आहे, अंधार आहे इथं. आणि शिल्पा मावशी आहेत ते शिवत आहे. एकमेका सहाय्य करू. बघा
हे बघा, त्याच्यामुळे सुईद्वारा पण ठेवावा लागतो सोबत, ऐनवेळी काही तुटू शकतो. बॅगेचा बेल्ट, छोट्या बॅगेचा बेल्ट. तर हे आहेत गवारे काका, बाबाजी परिक्रमेमध्ये बाबाजी, आणि आहेत गवारे मैया. तर ह्या बाबाजींचं असं वैशिष्ट्य आहे, हे आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि 4 महिन्याची रजा काढून ते नर्मदा परिक्रमेमध्ये आलेले आहेत. आणि तर 4 महिन्याची रजा काढून आलेले आहेत. त्यांना रजा भेटत नव्हती, पण ज्या दिवशी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला नर्मदा परिक्रमेच्या अगोदर, त्या दिवशी त्यांना रजा भेटलेली आहे. तर आपण विचारूया तुमचा कसा नर्मदा परिक्रमेची म्हणजे इच्छा झाली आणि कशी सुरुवात केली तुम्ही? 2 वर्षापासून नर्मदा मैयाची परिक्रमा करायची निश्चित केलेलं होतं. कारण काही व्हिडिओ तुमचे पाहिले होते, काही इतरांचे पाहिले होते आणि त्या दृष्टिकोनाने असं ठरवलं की आपण नर्मदा मैयाची परिक्रमा करायची. आणि काही त्याच्याबद्दलची माहिती आध्यात्मिक माहिती मिळाली नाही, त्यामुळे निश्चित केलेलं आहे. नंतर आम्ही ताईंनाच कॉल केला ना, कॉल करून तुम्हाला विचारलं सगळं काय लागतं साहित्य काय नाही, मग आम्ही जुळाजुळा केली साहित्याची. नक्कीच त्यांची परिक्रमा असं फॉलो अशी मैयाची चरणी प्रार्थना. आणि आमच्या शिल्पा मैया आहेत, त्या पण रजा काढून आलेल्या आहेत 4 महिन्याची. त्यांना ही रजा भेटत नव्हती, पण मैयाच्या कृपेने त्यांना ही रजा भेटलेली आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीचा आपण मनापासून जर ध्यास घेतला, मनापासून चिंतन केली. या आहेत माझ्या गुरुमाई. तर यांना बरेच दिवस झालं परिक्रमा करण्याची इच्छा होती. लहान लहान मुलं आहेत घरी संस्था पण आहे. नेहमी मी गेले की मला माहिती गौरी माझी परिक्रमा कधी होईल, पण यावर्षी योगायोग जुळून आला आणि त्या परिक्रमेमध्ये आहेत. आपण त्यांना विचारूयात त्यांचा अनुभव. नर्मदे हर रामकृष्ण हरी. गौरीताईंनी या अगोदर 3 वर्ष नर्मदा परिक्रमा केली, तेव्हा त्या घरी आले की मी त्यांचा सत्कार करायची, पण माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी यायचं. गौरी तू किती भाग्यवान असशील ग, मला कधी योग येईल असं. पण खरंच तिचे पाऊल माझ्या घराला लागले आणि तिच्या आशीर्वादामुळे माझ्या मिस्टरांच्या आज्ञेनुसार माझी नर्मदा परिक्रमेला सुरुवात झाली आहे. आणि अशीच नर्मदा मैयाने माझी परिक्रमा ही पूर्ण करून घ्यावी. नर्मदे मध्ये बघा गवळण मावशी. मला तिकीट भेट. आणि अक्षरशः मी जेव्हा निघले तेव्हा मला एवढ्या अडचणी आल्या. माझ्या मिस्टरांनी खूप ठिकाणी तिकीट बघितले, वेटिंगच्या तिकीटला पण मी तयार होते, पण एकही तिकीट उपलब्ध झालं नाही. त्यामुळे गौरीनं मला एक नंबर दिला शिल्पाताई यांचा. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीमध्ये आणलं, त्यांचेही मी आभार व्यक्त करते. सर्वांची आरती झाली आणि या जागेवर सर्वांनी आसन टाकलेलं होतं. तर सगळ्या परिक्रमावाल्यांनी काय केलं, तेच आसन फोल्ड केलं, लगेच जागा पंक्ती धरल्या. खरंच आपला महाराष्ट्र 1 नंबर आहे पंक्ती धरण्यामध्ये. बघा जागे डायरेक्ट आसन फोल्ड केलं बसलेले आहेत. 1 नंबर आहे आपला महाराष्ट्र. का बाबा पंक्ती धरायला 1 नंबर आहे. एवढं थाट दिलं मला नर्मदे मैयानी, ध्यानातच नाही राहिलं. ईदभर पोटाल तेवढंच लागतंय. महाराष्ट्रीयन आपले बसलेले आहेत सगळे. मैयानी एवढंच थाट दिलं बरं का मला घरून, लय मोठं नाही दिलं, एवढंच थाट दिलं. आताच आम्ही भोजन प्रसादी केलेली आहे आणि भोजन प्रसादीमध्ये होते खिचडी, चिवडा, त्यानंतर घरून आणलेली म्हणजे जे आश्रमात सेवा देतात, तर गावातली जी मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या काहींनी त्यांच्या घरून चपाती आणली होती, कोणी कढी आणली होती, कोणी मटकीची भाजी आणली होती आणि आपल्या घरून आम्ही थोडी थोडी चटणी आणली होती, ती खाल्लेली आहे. मस्तपैकी भोजन प्रसादी झालेली आहे आणि सगळे आता परिक्रमावासी झोपलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते चला. अशा प्रकारे हे आश्रम आहे. इकडे परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे. जागा खूप कमी आहेत, भेटेल त्या ठिकाणी आसन लावलेलं आहे. इकडे मंदिरात पण आसन लावलेलं आहे आणि सगळे आपले महाराष्ट्रीयन मंडळी आहे, भेटेल त्या ठिकाणी आसन लावलेले.
घरी असल्यावर असं कोणी झोपत सुद्धा नाही. खाली माती आहे, सगळी मातीतच आसन टाकलेलं आहे. नर्मदे हर. आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते. तर आज आमचा रावेरखेडी ते अंमलाथा 21 किलोमीटरचा अंतर आज आम्ही चालून आलेलो आहोत. तर सकाळी आम्ही 6:30ला निघलो होतो, सायंकाळी आम्ही 5:30 पावणे 6ला पोहोचलेलो आहोत. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून नक्की काय आवडायला भेटेल, काय चुका होत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.